सगळ्यांना वेलनेस वेनसडेच्या 14व्या भागात सगळ्यांचं स्वागत आपल्या. आज ना आपण येन केन प्रकारेण किंवा येन केन कारणेन चर्चेत असलेला विषय ऑन पॉप्युलर डिमांड घेणार आहोत आणि तो म्हणजे उपवास. उपवास हा आपल्या आजूबाजूच्या तरी प्रत्येक संस्कृतीचा भाग आहे. मग तो धार्मिक असो किंवा इंटरमिटेंट फास्टिंग असो, डायटिंग असो किंवा उपोषण असो, येन केन कारणेन आपण सतत त्याच्याशी जवळनं संपर्कात येत असतो आणि त्यामुळे आजची चर्चा ही उपवासाचा खरंच आरोग्याशी काही संबंध आहे का याविषयी असणार आहे. तर चर्चेसाठी मी अर्थात डॉक्टरांना आधी बोलवते. हॅलो डॉक्टर. हाय. येस. सो पहिला प्रश्न, उपवासाचा आरोग्याशी नक्की किती आणि काय संबंध आहे? आता सगळे जे उपास म्हणतात ना, तो खरा शब्द आहे उपवास. म्हणजे ईश्वर चिंतनात काळ घालवणं, ईश्वराच्या जवळ बसणं, आपली पंचेंद्रिये, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, सगळी इंद्रिय लीन करणं. मग याचा संबंध खाण्याशी काय आला बरं? कारण उपास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा काय येतं? हे खाऊ का ते खाऊ, हे टाळू का ते टाळू. खाण्याशी संबंध का जोडला? त्याचं कारण सांगते बरं का. तुम्ही खाल्लं की काय होतं? डोळे, जीभ, मन, तुमचे हात आणि सर्वच इंद्रिय जी आहेत ती त्या कृतीत गुंततात. मग ईश्वराचा सहवास कसा लाभणार? अजून काय होतं? खाल्ल्यावर अन्नपचन व्हायला लागतं आणि त्यामध्ये शरीराला ऊर्जा खर्च करायला लागते. आता जर अन्नपचनावर ऊर्जा खर्च केली तर ईश्वर चिंतन कधी करणार? तिसरं, खाल्ल्यानंतर काय होतं? शरीर जड होतं, डोळ्यांवर झापड येते, झोप लागते. असं जर असेल तर ईश्वर चिंतन होईल का? आणि चौथं, खाल्ल्यानंतर तहान लागते म्हणजे पाणी प्यायला लागतं, मलमूत्र विसर्जनाची संवेदना निर्माण होतात आणि म्हणजे पुन्हा आपण इतर अनेक गोष्टींमध्ये गुंततो. आणि म्हणून उपवास म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात जाणं, याचा पहिला संबंध खाण्याशी जोडलेला आहे की हे खा किंवा हे खाऊ नका. आता आरोग्याशी काय संबंध आहे ते आपण पाहू. आपण लंघन करणं म्हणजे कमी खाणं हे सगळ्यांना माहिती आहे. लंघन का करतात लोक? तर कारण जे अन्नपचनानंतर जे काही शरीरातले दोष असतील ते पण पचवायचं काम ही डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा आपला जाठराग्नी करतो. त्याबरोबरच शरीराला हलकेपणा येतो, शरीराची डागडुजी करायला अवकाश मिळतो, पोटालाही विश्रांती मिळते आणि त्याबरोबरच सर्व सिस्टीम्स ज्या आहेत आपल्या शरीरातल्या, म्हणजे सगळ्या संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम किंवा सगळ्या संस्था ह्या तरारून उठतात. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. मोगऱ्याला मार्चमध्ये किंवा मार्चपासून बहर येतो, पण त्यासाठी जानेवारीपासून मोगऱ्याचं पाणी तोडलं जातं. किंवा गुलाबाची छाटणी जून किंवा ऑक्टोबरमध्ये करतात का? कारण गुलाब चांगले तरारून यावेत म्हणून. त्याप्रमाणेच लंघन किंवा उपवास किंवा शरीरामध्ये पोटाला विश्रांती देणं, खाणं कमी करणं, यामुळे आपल्या सगळ्या पेशी, सगळ्या संस्था, सगळ्या सिस्टीम्स या तरारून उठतात, म्हणजेच त्या अधिक जास्त चांगल्या पद्धतीने कार्यशील होतात. तुम्हाला माहितीये का, एक योशिनोरी ओसुमी नावाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी उपवासामुळे शरीरात काय बदल होतात ते सप्रमाण सिद्ध केलं. काय होतं, जेव्हा तुम्ही उपवास किंवा फास्टिंग करता तेव्हा तुमच्या शरीरातल्या पेशींचं पुनरुज्जीवन होत असतं आणि तुमचा म्हातारपणाचा काळ कमी व्हायला मदत होते. आणि ह्यालाच अजून एक प्रक्रिया जी काही कार्यरत होते ती म्हणजे ऑटोफेजी. म्हणजे जे काही टॉक्सिन्स आहेत, ज्या काही अनावश्यक किंवा क्लेशदायक गोष्टी शरीरात आहेत, त्यांचा नायनाट करण्यासाठी पण उपवास हा आपल्या उपयोगी पडतो. आणि ह्यासाठी ओसुमी यांना 2016 मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आपल्या संस्कृतीत सुद्धा कायाकल्पाचे प्रयोग अनेक वेळा झालेले आहेत,
पंडित मदन मोहन मालवीय यांनी असा एक कायाकल्पचा प्रयोग केला होता की ज्याच्यामध्ये बेस जो आहे तो उपवास किंवा मर्यादित खाणे आणि त्याबरोबर अर्थातच इतर काही दैनंदिन गोष्टी या आहेत. ओके. मोगऱ्याचं उदाहरण बरेच जणांना मोगऱ्याच्या उदाहरणाने कळायला सोपं आणि मदत झालेली असणार आहे. येस. सो पण ना आता हे उपवासाचं जे महत्व आणि म्हणजे हे सगळं तुम्ही सांगितलं, पण तो नक्की करायचा कसा? कारण काही जण कडकडीत करतात, तर कोणी कमी खातं, कोणी उपासाचं वेगवेगळे पदार्थ खातं आणि वेगवेगळे म्हणजे भरपूर व्हरायटी मस्त आणि कोणी एक वेळात जेवतं किंवा एक वेळचं जेवण टाळतं. पण ह्यातला नक्की योग्य प्रकार किंवा पद्धत उपवासाची कुठली? उपवासाची योग्य पद्धत जी आहे ना ती व्यक्तिनुसार वेगळी असते. उदाहरणार्थ सांगते, कफ प्रकृतीची जी लोक आहेत त्यांना कडकडीत उपवास केला तरी चालतो, त्यांनी जास्त त्रास होत नाही किंवा ते करू शकतात. पण हे जर पित्त प्रकृतीच्या लोकांना कडकडीत उपवास करायचा म्हटलं तर बापरे, त्यांचा जाठराग्नी प्रचंड प्रदीप्त होईल, त्याबरोबर पित्त पण वाढेल, त्यांना त्रास होईल, चिडचिड, उलट्या, मळमळ, डोकेदुखी हे सगळे त्रास त्यांना होतील. हे जर वातप्रकृती माणसांनी कडकडीत उपवास करायचा झाला तर त्याची शक्तिहानी होईल. म्हणजे प्रकृतीनुसार आपल्याला झेपेल त्याप्रमाणे आपल्याला त्या पद्धतीने उपवास केला पाहिजे. दुसरं असं आहे की आपलं एनर्जी एक्सपेंडिचर, जर आपण शारीरिक श्रम करत असू, खूप व्यायाम करणारे असू तर कडकडीत उपवास चालणारच नाही. अशा वेळी तुम्हाला कमी खाणं किंवा गरजेपुरतं खाणं हा देखील त्या व्यक्तींच्या बाबतीत उपवास ठरतो. पण ज्यांचं एनर्जी एक्सपेंडिचर जास्त नाही, बैठं काम आहे, AC मध्ये बसून टेबल खुर्चीवर बसून काम आहे, त्यांना कडकडीत उपवास किंवा अगदी कमी खाणं हे चालू शकतं. तिसरं आहे आपल्या शारीरिक गरजेनुसार. म्हणजे काय आहे की विशिष्ट पदार्थ खाणं आणि विशिष्ट पदार्थ टाळणं हे तुम्हाला असलेल्या आजारांनुसार, शारीरिक तक्रारींनुसार बदलावं लागतं. किंवा वजन वाढलं आहे आणि ते कमी करायचं आहे तर त्यानुसार सुद्धा उपवासाचे जे काही उपवासाची पद्धत आहे ती बदलायला लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेंज इन क्वालिटी ऑफ फूड, क्वांटिटी ऑफ फूड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ फूड हे आपल्याला करावं लागतं. म्हणजे अन्नाचं प्रमाण आपण किती खातोय, ते किती वेळा खातोय आणि कुठल्या प्रकारचं अन्न खातोय हे महत्त्वाचं आहे. आता काही जण उपवास आठवड्यातनं एक वेळा करतात, काही जण 15 एकदा म्हणजे एकादशी करतात, श्रावण महिन्यात महिनाभर उपवास करतात, म्हणजे फक्त उपवासाचे पदार्थ खायचे किंवा एक वेळा फक्त जेवायचं. तर चातुर्मासात म्हणजे 4ही महिने चातुर्मासाचे विशिष्ट पद्धतीचा आहार घेण्याची पण पद्धत अनेकांची असते आणि सर्वसाधारण हे सगळं बरोबर आहे. त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतोच. जेव्हा इतर वेळी आपण नॉर्मल आहार घेतो तेव्हा त्याच्यापेक्षा हलका, त्याच्यापेक्षा प्रमाणाने कमी आणि शरीरामध्ये जास्त पित्त किंवा वात किंवा कफ वाढवणार नाहीत असा हलका आहार उपवासासाठी घ्यायला पाहिजे. इंटरमिटंट फास्टिंग हा जो प्रकार आहे ना, ज्यामध्ये 12 ते 16 तास काहीही खात नाहीत, त्याचाही उपयोग होतो. कारण कसं आहे, सकाळपासून तुम्ही खायला सुरुवात केली की एक खाण्याची मालिका सुरू होते आणि दर 3-4 तासांनी भूकही लागतेच. पण ती जर तुम्ही सकाळची भूक कंट्रोल केली तर तुमचा दिवसभराचा एकंदर इंटेक कमी होतो आणि त्याचा फायदा आपल्या वजन कंट्रोल होण्यामध्ये, आपला फिटनेस वाढण्यामध्ये नक्कीच होतो. आता डाएटिंग आपण ज्याला म्हणतो हा पण एक प्रकारचा उपवास आहे. काही काहींना डाएटिंग ही शिक्षा वाटते, काहींना वाटतं की डाएटिंग म्हणजे विशिष्ट काळापुरतं. पण ॲक्च्युअली विशिष्ट काळापुरतं केलं किंवा काही विशिष्ट पदार्थ खायचे आणि काही अजिबात खायचे नाही, हा पण एक प्रकारचा उपवास आहे आणि त्याचेही अनेक फायदे आहेत. पण म्हणजे थोडक्यात उपवास किती काळ करायचा, कसा करायचा हे आपल्या प्रकृतीनुसार आणि शारीरिक गरजेनुसार ठरवायला लागतं. ओके. आपल्याला ना मागच्या वेलनेस वेनसडेच्या एपिसोडमध्ये एक प्रश्न आला होता. त्यात असं विचारलं होतं की उपासाच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत
किंवा कोणते पदार्थ कमी खावेत याविषयी तुम्ही काय सांगा? मला वाटतं हा प्रश्न प्रतिमाताईंनी विचारलेला आहे की उपवासाच्या दिवशी नक्की काय खावं. उपवास म्हणजे कमी खाणं. आपण जेव्हा म्हणतो की आपल्या धार्मिक उपवासामध्ये आपण काय काय खातो, साबुदाण्याची खिचडी, साबुदाणे वडे, बटाट्याचा कीस, बटाट्याचे वेफर्स, त्याच्यानंतर मिठाया किंवा अजून उपवासाची भेळ, उपवासाची मिसळ आणि अक्षरशः एक वेगवेगळी व्हरायटी उपवासासाठी असते. लोकांना वाटतं साबुदाण्याची खिचडी खाल्ली किंवा हे पदार्थ खाल्ले म्हणजे आम्ही उपवास केला. खरं तर उपवासाचा अर्थ तो नाही. उपवास म्हणजे कमी खाणे असं म्हणलं तर हे सगळे पदार्थ खरं म्हणजे उपवासासाठी बँड आहेत. आता आपल्याला वाटतं की आपण पोळी भाजी खाल्ली म्हणजे आपला उपवास मोडला, पण साबुदाणा किंवा हे जे काही उपवासाचे पदार्थ आहेत त्याच्यापेक्षा पोळी ही हलकी आहे. पोळी भाजी खाणं हे त्या मानाने हलकं आहे, पचायला हलकं आहे, कॅलरी वाईज कमी आहे. पण आपल्याला वाटतं की नाही, मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली म्हणजे उपवास केला. आता राज्यानुसार सुद्धा उपवासाचं खाणं बदलतं बरं का. म्हणजे कर्नाटकात उपवासाला पोहे खातात जे महाराष्ट्रात खात नाहीत. गोव्यामध्ये उसळ पोळी खातात जे आपण उसळपोळी ही उपवासाला खात नाही. म्हणजेच नेहमीपेक्षा वेगळा आहार हा उपवासाला अपेक्षित आहे. तुम्हाला एक सांगते, आपण जे उपवासासाठी साबुदाणा, बटाटा, शेंगदाणा, रताळी हे पदार्थ जे खातो ना ते ॲक्च्युअली भारतीय पदार्थ नाहीत. साबुदाण्याचा जन्म इंडोनेशियाचा, रताळे, बटाटे, शेंगदाणे हे दक्षिण अमेरिकेतनं आलेले. म्हणजे हे पदार्थ हे आपले खरे भारतीय नाहीत, जरी आपण त्यांना धार्मिक उपवासात स्थान दिलेलं असलं तरी. मग उपवासाला काय खावं, तर वरयाचे तांदूळ खा किंवा वरई, राजगिरा यांच्या पिठापासून केलेलं थालीपीठ खा. शिंगाड्याचं पीठ खा. शिंगाड्याच्या पिठात सुद्धा फायबर भरपूर असतात, अनेक त्याच्यामध्ये जीवनसत्व असतात, मायक्रोन्यूट्रियंट्स ज्याला आपण म्हणतो ती असतात. याशिवाय नुसतं दूध घ्या किंवा नुसतं ताक घ्या, फळं खा, 2-3 खजूर खा किंवा काकडी वगैरे असे पदार्थ खा. किंवा फक्त एकाच वेळी जर खायचं असेल तुम्हाला आणि दिवसभर काहीही खाणार नसाल तर थोडी साबुदाण्याची खिचडी खा. पण एक नक्की सांगते, कधी खा, जेव्हा उपवास तुम्ही केलाय आणि भूक सहन होणार नाही असं जेव्हा वाटेल किंवा पोटाला आधार हवाय असं जेव्हा वाटेल किंवा पित्त होऊ नये असं वाटेल, अशा वेळी तुम्ही उपवासासाठी थोडंसं खा की जेणेकरून तुम्हाला गळून जायला होणार नाही आणि काम करायला ताकद राहील. पण विशिष्ट कालावधीसाठी तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ हे न खाणं, केवळ साधा सात्विक आहार घेणं हा सुद्धा उपवासाला चालू शकतो. उदाहरणार्थ नवरात्रात राजगिऱ्याच्या पिठाची भाकरी आणि तुमची ती तांदूळज्याची भाजी चालते, पालेभाजी, आणि खरोखरी त्याच्यामध्ये अतिशय छान प्रमाणात लोह असतं. हिरवा माठ आपण ज्याला म्हणतो किंवा राजगिऱ्याची भाजी म्हणतो, तर हे उपवासाला चालतं. तर अशा प्रकारे हेल्दी खाणं, कमी कॅलरीचं खाणं, पचायला हलकं खाणं हे उपवासाला चालतं किंवा तसा उपवास असायला हवा. ओके, खूपच उपयुक्त माहिती मिळाली आहे अशी आपल्याला पानसे मॅडमनी कमेंट दिली. थँक्यू मॅडम. आणि कसं आहे ना, आपण आता इतके वेलनेस वेनसडे भेटतोय की आता आपल्या प्रेक्षकांची आणि आपली वेवलेंथ आणि टेलिपॅथी असते ना, तसं झालंय. कारण अनघा दिवेकर मॅडमनी मी जो विचारणार आहे तोच पुढचा प्रश्न विचारलाय आपल्याला. डायबिटीस असलेल्या लोकांनी उपवास करूच नाहीये का मग? आता मी तुम्हाला सांगते बरं का, डायबिटीस असलेल्या माणसांनी उपवास करू नये का? जर तुम्ही म्हणताय उपवास म्हणजे कमी खाणं आणि त्याच्या विरुद्ध बरोबर उपवासामध्ये जर तुम्ही साबुदाणा, बटाटा, आईस्क्रीम, मस्तानी, सरबत, पन असे जर पदार्थ घेतले तर त्यांनी हमखास शुगर वाढते आणि सगळा बॅलन्स बिघडतो. मग उपवास तुम्ही कसा करणार आहात हे महत्वाचं आहे. साबुदाणा खाल्ला शुगर धो वाढते. जर तुम्हाला उपवासाला त्यामुळे उपवासाचे पदार्थ जे म्हणतो ते उपवासाचे नाहीतच, त्यांनी उपवास हा घडणारच नाहीये, उलट शुगर वाढणार आहे. पण समजा उपवासाच्या दिवशी जर तुम्हाला कमी खायचं असेल तर काय करायला हवं? आधी शुगर चेक करा आणि त्याप्रमाणे गोळ्यांचे डोसेस तुमचे बरोबर आहेत ना ते बघा. कारण होतं काय,
उपवास केला, गोळ्या पण घेतल्या, कमी खाल्लं किंवा खाल्लंच नाही तर तुमची शुगर जरुरीपेक्षा जास्त लो होण्याची शक्यता असते, ज्याला आपण हायपोग्लायसेमिया म्हणतो. आणि हायपोग्लायसेमिया डायबिटीसच्या लोकांना काही नवा नाही. हायपोग्लायसेमियाची लक्षणं कुठली आहेत की प्रचंड भूक लागणं, हातपाय थरथरणं, घाम येणं, पायातली शक्ती जाणं, किंवा बरेच वेळेला अनेकांचं बीपी वाढतं किंवा काही जण बेशुद्ध होऊन कोसळतात. हे असले काही प्रकार होऊ नयेत अशी इच्छा असेल तर सरळ ग्लुकोमीटरवर आधी तुमची शुगर चेक करा. समजा जर ती शुगर अगदी नॉर्मल असेल तर उपवास करणार असाल तर तुम्हाला त्या गोळ्या न घेणं किंवा त्याचे निम्मे डोस घेणं असं करायला हवं. बरेच वेळेला काय होतं, उपवास करणार म्हणून गोळ्याच घेत नाहीत लोक, आणि रक्तातली साखर जर अगोदरच जास्त असेल तर मग काय, ती थोडीफार कमी होईल उपवास केल्याने, फारशी कमी होणार नाही. पण इथे गोळ्यांचा डोस अशा वेळी निम्मा तरी घ्यायला लागतो. त्यामुळे जर उपवास करायचा असेल तर डायबिटीसच्या लोकांनी आपल्या डॉक्टरांचा किंवा डायटिशियनचा सल्ला घ्यावा, एक. दुसरं म्हणजे ग्लुकोमीटरवर साखर आधी चेक करावी, 2. आणि तिसरं, ज्या पदार्थांमुळे शुगर धोधो वाढत नाहीत असे पदार्थ उपवासाचे खाऊ नयेत. ओके, आय होप अनघा मॅडम तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. मला थम्सअप देऊन नक्की सांगा की तुम्हाला मिळालं का तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते. तोवर आपण पुढचा प्रश्न विचारूयात. फक्त 2दा जेवा किंवा डायबिटीस कंट्रोल करा आणि डायबिटीस कंट्रोल करा, ह्या विषयी तुम्ही काय सांगाल? 2दा जेवण बरं का, म्हणजे ज्याला आपण बेअशन म्हणतो, 2 वेळा जेवण, ज्याला जैन धर्मामध्ये बेअशन असं म्हणतात, आणि एक धार्मिक व्रत म्हणून ते केलं जातं. आपल्याकडे सध्या 2दा जेवा, 55 मिनिटात काहीही खा, जे काही खायचं असेल ते, आणि बाकी जेवू नका, जे डायबिटीस कंट्रोल चांगला होईल असं सांगितलं जातं. काही लोकांमध्ये ते रिझल्ट्स येतात. पण काय होतं, अनेक वेळेला असं होतं की आपल्याला 2दाच जेवायचंय म्हटल्यावर 55 मिनिटात लोक जास्त खाऊन घेतात, जरुरीपेक्षा जास्त, किंवा एरवी जेवतील त्याच्यापेक्षा जास्त, आणि त्यामुळे कॅलरीज जास्त जातात, शुगर जास्त वाढते, आणि त्यामुळे काय होतं, पचायलाही जड येतं, म्हणजे तुमच्या पचनशक्तीवर ताण येतो. अजून काय होईल, जास्त खाल्लं गेलं की नंतर माणसं ढेपाळतात, काम होत नाही. आणि समजा 2च वेळा खायचंय, म्हणजे 2 जेवणांमध्ये 7-8 तासाचं अंतर ठेवणार आहात, तर काहींना इतकी सटकून भूक लागते 4-5 तासानंतर की त्यानंतर कधी एकदा दुसऱ्या जेवणाची वेळ होतीये असं होतं, आणि त्यामुळे उपाशी असल्यामुळे कामात लक्ष लागत नाही. ज्यांना माफक आहार घेऊन, मर्यादित नेहमीप्रमाणे आहार घेऊन फक्त 2दा जेवणं शक्य आहे त्यांनी जरूर जेवावं. पण ज्यांना जास्त खायला लागतंय त्यांच्यासाठी मात्र ही पद्धत उपयोगाची नाही. आणि त्यामुळे त्यांच्यासाठी काय, तर तुम्ही 2 वेळा जे काही नॉर्मल जेवणार आहात तीच क्वांटिटी ती 4 वेळा विभागून खा, म्हणजे एका वेळी जास्त खाल्ल्यामुळे झोप येणार नाही आणि बराच वेळ काही खाल्लं नाही म्हणून शक्तिपात होणार नाही. ओके, उपवासाचा हा जो टेक आहे, जो फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक नसून हेल्थसाठी आहे, तर तो बऱ्याच जणांना नवीनही असेल, आणि बरेच जण काहीतरी नवीन शिकलेही असतील. तर आम्हाला प्लीज कमेंट करून नक्की कळवा की नवीन काय होतं तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये. आणि जे रेग्युलरली उपवास करतात त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना टॅग करा, म्हणजे त्यांनाही कळेल ते करतायत ते योग्य आहे की नाही. एनिवेज, आपल्याला प्रश्न आलेत तर ते आपण प्रश्न घेणारच आहोत. Yes. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावेत, म्हणजे या प्रश्नांनंतर ते घेता येतील. पहिला प्रश्न शेजवलकर मॅडम विचारतायत, उपवास हा औषध किंवा एक उपचार म्हणून आयुर्वेदात सांगितलं आहे का? निश्चित सांगितलेलं आहे. आयुर्वेदाने लंघन सांगितलं आहे, आणि लंघन म्हणजे काय, तर एक उपवासच आहे. कुठल्या कुठल्या व्याधींमध्ये सांगितलं ते आपण पाहू. ज्वर म्हणजे ताप येणं, जेव्हा तुम्हाला ताप येतो आणि नवज्वर असतो, म्हणजे जस्ट 1-2 दिवस झाले ताप आलेला आहे, अशा वेळी त्याची पहिली जी काही ट्रीटमेंट आहे, फर्स्ट लाईन ऑफ ट्रीटमेंट, ती आहे लंघन, म्हणजे उपवास करणे. म्हणजे एखाद्याला ताप आलाय, अंग मोडून आलंय, अंग दुखतंय, काहीही खाऊ नका, फक्त गरम पाणी प्या, त्यांनी सुद्धा, किंवा गरम पाण्याचा काढा घ्या, त्यांनी सुद्धा ताप उतरायला मदत होते.
दुसरा व्याधी आहे आमवात, म्हणजे संधिवात, ज्याच्यामध्ये सांध्यांना सूज येते, एका पाठोपाठ एक सांधे दुखायला लागतात आणि याला कारण शरीरात बऱ्याच दिवसात असलेलं अपचन हे कारण असतं. त्यामध्ये सुद्धा लंघन हे किंवा उपवास हा अत्यंत उपयोगी पडतो, फक्त तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तो करायला लागतो. तिसरं उदाहरण आहे अतिसाराचं, म्हणजे पोट बिघडणं, जुलाब होणं. अशा वेळी सुद्धा आम्ही वैद्य मंडळी सांगतो, पोट बिघडलंय ना, काही नाही, मस्त कडकडीत उपवास कर, दुसऱ्या दिवशी बरा होशील. आणि खरोखरी अशा म्हणजे तापामध्ये किंवा अतिसारामध्ये लंघन हीच खरी चिकित्सेची म्हणजे ट्रीटमेंटची पहिली पायरी आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जे सरसकटपणे अनेकदा आपण ऐकतो किंवा पाहतो की अरे ताप आलाय का, तरी थोडंसं तरी खाऊन घे रे, हे काही फार बरोबर नाही. जर अन्न जात नसेल तर अशा परिस्थितीत जबरदस्ती जे काळजीने आपल्याला खायला घातलं जातं ते काही फारसं योग्य नाही, म्हणजे थोडक्यात. बरोबर? नक्कीच नाही. एनिवेज, आपल्याला हरीश देव सर त्यांच्या कमेंट्स सांगतायत, लगेच आपल्याला टेक अवेजचे मेसेजेस येत आहेत. गुड क्वालिटी फूड, क्वालिटी अँड क्वांटिटी अँड फ्रिक्वेन्सी टू चेक अँड कंट्रोल. गुड ॲडवाईस. थँक्यू सर तुमचा टेक अवे कळवल्याबद्दल. पुढचा एक प्रश्न आहे, उपवासाच्या दिवशी दही, ताक आणि फळे हे चालते का? उपवासाच्या दिवशी दही, ताक आणि फळं चालतात का? ऋतू कुठला आहे, प्रकृती कुठली आहे, शरीरस्थिती कुठली आहे, यावर हे अवलंबून राहील. आता बाहेर धो पाऊस पडतोय, चातुर्मासातला उपवास आहे आणि तुम्ही घरात बसून पेरू खाल, सफरचंद खाल, तर नक्कीच तुम्ही आजारी पडणार आहात, सर्दी खोकला होऊन. तीच गोष्ट दह्याची किंवा ताकाची आहे. पण बाहेर ऊन आहे कडकडीत आणि तुम्हाला उपवास करायचा आहे, थोडंसं ताजं गोड ताक घरी बनवलेलं प्यायलं तर हरकत नाही. पण त्यावेळी तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास नसावा, मग हरकत नाही. ओके, म्हणजे थोडक्यात श्रावणात फरसं खाऊ नये आणि महाशिवरात्रीच्या दिवशी खावा. अगदी बरोबर. हे कळायला थोडं असं सोपं. एनिवेज, अजून कोणाला काही प्रश्न आहेत का तर त्यांनी ते विचारावेत. अजून काही कमेंट्स राहिलेत का बघतीये मी. नाही, आत्ता तरी अजून कोणाच्या कमेंट्स नाही आहेत. हा जो विषय आहे ना, जो आज आपण घेतलाय, तो खूप रेलेव्हंट विषय आहे. कारण प्रत्येक घरी कोणी ना कोणीतरी उपास करणारं किंवा पिरियडिकली डाएटिंग करणारं, फास्टिंग करणारं असं असतंच. त्यामुळे वी होप की तुम्हाला यातनं काहीतरी टेक अवे नक्की मिळालं असेल. कोणीतरी व्यक्ती जिच्याबरोबर हे शेअर करता येईल ही डोळ्यासमोर नक्की आली असेल, तिला नक्की हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. तुमच्याही प्रतिक्रिया, टेक अवेज आम्हाला कळवा. आत्ता जर कोणाचे प्रश्न नसतील तर आत्ता आपण थांबूयात. असेच विषय आम्हाला सुचवत राहा, म्हणजे आम्ही ते नवीन वेलनेस वेनसडेमध्ये ॲड्रेस करू. आत्ता आपण थांबूयात कारण मला प्रश्न दिसत नाहीयेत. नाहीतर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये प्रश्न विचारा, म्हणजे आम्ही त्याची उत्तरं देऊ शकू. आत्ता आपण थांबूयात. शुभरात्री सगळ्यांना.